गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. ज्ञानोबा बचाटे पाटील उर्फ माऊली. माननीय शिवसेना नेते दिवाकरजी रावते साहेबांनी सुरुवातीला जोडलेला मजबूत ग्रामीण सहकारी वारकरी संप्रदायाचा जन्मजात वारसा मिळालेला हा मराठी पाटील माळकरी, टाळकरी, भगव्याचा वारकरी गंगाखेड तालुक्यात डोंगर, दऱ्या, दुर्गम भागात गावोगाव शाखा सुरू करण्यासाठी बैलगाडीतून रावते साहेबांबरोबर तालुकाभर गाव पिंजून काढलेले हाडाचे सैनिक बचाटे माऊली म्हणून परभणी जिल्हा अतिशय आदराने त्यांच्याकडे पाहतो. मुगाची बाजरीची भाकर, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठलं, गाडग्यातलं गावरान लोणचं माऊली भाकरीची चवड बांधत बैलगाडीत ठेवत. उखळी शाखेचे उद्घाटन झाले, लगेच सायकलवर 9 कोट्याचे लोक आले. साहेब, आमच्या बी गावाला सेना पाहिजे. बैलगाडी झुपत 9 कोटाच्या दिशेने बैलगाडी निघाली. बैलगाडीच्या चाकाने धूळ उडायला लागली. भाकरीचा बेत करावा तर भाकरीवर बैलगाडीच्या चाकाची माती फुफुटा उडून गाडीच्या मध्ये यायचा आणि मग फुफुटा उडू नये म्हणून ठेचा भाकरी आणि कांदा, वरून उलीचं तेल आणि हातावर भाकर घेत रावते साहेबांनी 2 घास खाल्ले. खरं सांगू, या नेत्याने वेळेअभावी अडचणी बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी आणलेल्या ठेचा भाकरी कितीतरी वेळेस हातावरच खाल्ल्या. 9 कोट्याच्या ओढ्याला खळखळ शुद्ध पाणी व्हायचे. माऊली बचाटे 2 हात जमिनीवर टेकत पाण्याला तोंड लावीत पाणी प्यायचे. इथपर्यंत ठीक आहे, पण रावते साहेब ही तसेच करत ओढ्याचे पाणी प्यायचे. बिस्लरी किंवा बाटल्यांचे पाणी संस्कृतीच नव्हती त्या काळी. अशा हाल अपेष्टा सहन करत, त्रास सहन करत ध्येयाकडे वाटचाल केली म्हणून परभणी हिंगोली जिल्ह्यात शिवसेना कलेकलेने वाढली. ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, ते संतवचन आम्ही रावते साहेबांच्या रूपाने जवळून पाहिले. आमच्यासारख्या शेकडोंनी कित्येकदा पाहिले, अनुभवले. म्हणून म्हणतात ना, आदर्शाचीच आपण नक्कल करायचा प्रयत्न करत असतो. साधुवत जीवन जगणारा बाळासाहेबांचा सरदार आम्ही पाहिला. आमच्यासाठी हाच आदर्श खूप झाला. श्याम भोसले, मुळगाव मुळी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. सन 1983 ते 84 पासून स्वयंघोषित शिवसैनिक, चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी, भागवत गीतेवर भाष्य करणारा तत्ववेत्ता, जन्मजात नैसर्गिक वक्ता. 1985 ते 1991 या काळात 1400 शाखांच्या निर्मितीला प्रमुख उपस्थिती. कार्यक्षेत्र अंबेजोगाई ते वाशिम, मंठा ते देगलूर. फिरस्तीचे दुचाकी वाहन, HD मोटारसायकल. 5 फूट उंच काठीला 3 मीटर गोंड्याचा भगवा लावलेला असायचा. रस्ता असो वा नसो, गाव तिथे शिवसेनेची शाखा स्थापन केल्या. त्यांनी शिवसेनेसाठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्य केले. छत्रपती शिवराय, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श अंगीकारला. रात्रीचा दिवस आणि दिवसांची रात्र करत पायात भिंगरी बांधल्यासारखा गाव धुंडाळणारा हा जिद्दी मराठा शामराव माणिकराव भोसले. जन्मानेच खानदानी, चिरेबंद, टोलेजंग वाड्यावर जन्म घेतला. तोंडात सोन्याचा चमचा, गाव गोदाकाठी, संपन्नता विपुल. गंगाखेड शहरामध्ये कोट रुपयांचे 2 बंगले, व्यावसायिक दुकानांचे बरेच गाळे. थोडक्यात एकट्या गंगाखेड शहरातील साधारणपणे 50 कोटी रुपयांची संपत्ती दान करून टाकली. गावातील 200-250 एकर जमीन कुटुंबातील सर्वांना देऊन टाकली. गावातील खानदानी वाड्याला कुलूप लावले आणि शामराव माणिकराव भोसले यांनी सर्वस्व त्यागत संन्यास घेतला. त्यांच्या या कार्याला त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती पद्माबाई शामराव भोसले यांनी खंबीर साथ दिली. शामराव आज जिथे राहतात तो एक छोटासा तुराट्याच्या कुडात आश्रम,
आश्रमासमोर गोंडस गाईचं पिल्लू आणि गाई एवढाच त्यांचा प्रपंच. हात कापले चिरले तर निसर्ग उपचार म्हणून बिब्याचे तेल जखमेत घालून दवाखाना टाळणारा हा योगी. योगी महाराजांसारखी पांढरी दाढी, मानेवर रोळणारे पांढरे केस 5 वर्ष एकाच वस्त्रावर काढली. झोपायला खाली गोनपाटाचे अंथरूण, उशाला लाकडाची उंडका वजा उशी, पाय काट्यांशी मैत्री करत अनवाणीच की. 1400 शाखांना उपस्थित राहताना दळणवळणासाठी दुचाकी वाहनाला स्वतःचेच पेट्रोल. इसवी सन 1985 ते 1991 ते 1992 या काळात पक्षकार्यासाठी कुटुंब व्यवस्थेकडे पाठ फिरवणारा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना नेते माननीय दिवाकररावजी रावते यांनी घडवलेला फकीर आजही त्या जुन्या काळच्या आठवणीने डोळे पाणावतात. शिवसेना प्रमुख आमचे ईश्वर, शिवसेना नेते माननीय दिवाकररावजी रावते हे त्यांचे प्रेषित, आणि आम्ही ज्या शिवसेनेत काम केले ते काम कार्य शिवसेना परभणी जिल्ह्यात येणे हे ईश्वरीय कार्य होते, आणि ते देवाने आमच्याकडून करून घेतले आणि आम्ही ते देवास अर्पण केले. येथे देण्याघेण्याचा व्यवहार असतो कुठे? शामराव माणिकराव भोसले शिवसेना हा आपला धर्म समजतात. या कामी त्यांच्या सौभाग्यवतींनी त्यांना दिलेली साथ मोजक्या शब्दात हेच माझे दैवत, हाच माझा पांडुरंग यांनी शिवसेनेत केलेले काम हे भागवत धर्माचं काम होतं. तिथे मोबदला कसला? आई मुलांकडून जन्माचा टॅक्स कधी घेत नसते, तसेच त्यांनी शिवसेनेच्या आणि भगव्याच्या नावावर कपाळाला लावायला पांढरा रुपयाही घेतला नाही. या जन्मी आम्ही बाटलो नाही याचे समाधान आहे. धर्मकार्य म्हणजे शिवसेना, यासाठी कुटुंबियांनी हालोहाल सहन केले. कधी कोणी पाठीवरून हात फिरवावा याची वाट पाहिली नाही. भागवत धर्मात त्याची परवानगीही नाही. वारकरी पंथामध्ये पायी पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी पांडुरंगाने आपल्या पाठीवर हात फिरवावा अशी अपेक्षा करीत नाही. तसेच शिवसैनिक म्हणून माझ्या नवऱ्याने केलेले कार्यही पांडुरंगाची भगवी दिंडीच होती. फरक एवढाच, यांच्या शिवसेनेच्या दिंडीतल्या पालखीत पांडुरंगाऐवजी वंदनीय शिवसेना प्रमुख असायचे. यांचे पांडुरंग म्हणजेच वंदनीय शिवसेना प्रमुखच. रावते साहेबांनी आमच्या कुटुंबाला जीव लावल्याचे आजही आठवते. पत्र्याच्या तुराटीच्या कुडाला गाईच्या शेणाने लेपून भिंतीवजा घरामध्ये राहत, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या संत वचनांप्रमाणे आनंदित राहणाऱ्या, कोट्यावधी रुपयांची संपत्ती दान करून ऐश्वर्य आणि संपन्नतेला हाकलून देत वैराग्याला जीवनधर्म मानणाऱ्या या सच्च्या जन्मजात शिवसैनिकाला मनापासून कोटी कोटी दंडवत करावासा वाटतो. जातिवंत छायाचित्रकार, मराठी भाषेवर अभिजात पकड, फक्कड वक्ता, प्रचंड ऊर्जा असलेला, गोदाकाठचा गंगाखेडी संस्कृतीमध्ये वाढलेला युवक श्याम भोसले. रावते साहेबांनी माणसं घडवली, ध्येयाने प्रेरित केली आणि त्याग करून मोठं व्हायला शिकवलं. श्याम भोसले शिवसेनेच्या स्थापनेपासून रावते साहेबांच्या आदेशाचा पालन करता आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये आजही हे नाव ख्यातीप्राप्त आहे. कालांतराने साहेब विदर्भात गेले आणि आता आपले काम संपले म्हणून श्याम भोसले संन्यास घेत संसाराचा त्याग करत भजन कीर्तन करत मोठे कीर्तनकार म्हणून ख्यातीप्राप्त झाले. काल खांद्यावर शिवसेना भगवा रुमाल होता, आज संन्यासी म्हणून नखशिखांत भगवा श्याम भोसले पाहिले की जुने दिवस चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून जायला लागतात. आपल्याला काही मिळालं पाहिजे यापेक्षा आपण देशाला, समाजाला, धर्माला काहीतरी देणं लागतो या तत्वाने रावते साहेबांनी घडवलेली व्यक्ती आज भगवे वस्त्र परिधान करून समाज जागरणांचे आध्यात्मिक मार्गाने अविरत प्रवचनाचे कार्य पार पाडत आहे. परभणी जिल्हा शिवसेना शामराव भोसले महाराजांची ही सेवा कदापिही विसरणार नाही, हे नक्की. आजही गंगाखेड तालुक्यात
भोसले महाराजांबद्दल आपण विचारलत तर शिवसेनेच्या रावते साहेबांचे भोसले महाराज अशीच ओळख मिळाल्यावर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. इथे मरामरा म्हणता म्हणता राम राम झाला आहे. शिवसेना अशीच कलेकलेने वाढली आहे. गोदावरी काठी मुळी या जन्मगावी झोपडीतील आश्रमामध्ये आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून भागवत धर्म जोपासणाऱ्या शामराव माणिकराव भोसले कुटुंबियाच्या समाधानाचे रहस्य त्यांच्या कर्मातच दडले आहे. अशा कर्मयोग्याची आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रसार माध्यमे कदाचित दखल घेऊ शकणार नाहीत. ते घेतही नसतात. जमाना जाहिरातींचा आहे. हाडाच्या शिवसैनिकाचे जीवन किती आदर्श असू शकते. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नावावर आपलं अख्खं आयुष्य ओवाळून टाकणारी ही पिढी घडली. शिवसेना नेते माननीय दिवाकररावजी रावते यांनी घडवलेले कार्यकर्ते हे अजब रसायन आहे. ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. शिवसेना या मंदिराच्या पायामध्ये शामराव माणिकराव भोसलेसारखे शेकडो दगड दडलेले आहेत. त्यांना आपणास कोणी भेटावे, कोणी विचारावे, आपला मान सन्मान करावा असे किंचितही वाटत नाही. लोक वेगवेगळ्या क्षेत्रात थोडेसे काम केले की बातम्या छापून आणून त्याचा बायोडेटा तयार करतात. आपल्या कार्याचा स्वतःच गौरव करून घेतात. अशा परिस्थितीत बदलत्या सामाजिक वातावरणामध्ये शामराव माणिकराव भोसलेसारख्या हाडाच्या शिवसैनिकांची जीवनकथा येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरू शकते. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.